राम राम मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बरं का, खास ते स्वतःला 30 मार्कांना समजतात. कारण का मला काय म्हणायचंय, तुम्ही ओला उबेरला किंवा अजून कुठल्या कंपनीला गाड्या ॲड असतील, तुम्ही ट्रिपा मारत असाल गपगुणानं मारा की, किंवा आउट स्टेशनच्या ट्रिपा मारत असाल गपगुणानं मारा की, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जे लोक आउट स्टेशनसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत बसलेले असतात गपगुणानं त्या मोबाईलमध्ये काड्या करतात बरं का, फेक बुकिंग टाकतात. अहो तुम्हाला फेक बुकिंग टाकून काय भेटते मला ते सांगा ना. ते केल्यानं तुम्हाला काय कंपनी पैसे देते? ते सवय असेल तर सांगा, म्हणजे आम्ही बी टाकतो, म्हणजे आम्हाला पण पैसे एक्स्ट्रा 10-20 रुपये भेटत असेल तसं बी सांगा. त्या बिचाऱ्याला सकाळपासून बसलेला असतंय, फेक ट्रिप त्याला टाकली की त्या जी येणार आहे ट्रिप त्याला सध्या येणार नाही. आणि तुम्हाला उबेरचं माहित आहे की बाबा एकदा दोनदा तीनदा जर तुम्हाला फेक जर बुकिंग वाजल्या कॅन्सल झाल्या, जी रेग्युलर येणारी ट्रिप आहे का ती सध्या येत नाही. जरा विचार करा. म्हणजे आपले ड्रायव्हर आपल्याला पाय वाढाय बघायले आणि मोठेपणानं सांगते हे असंच होईल तसंच होईल. अरे ही छोट्या छोट्या गोष्टी बंद करा की. फेक ट्रिपा टाकून जर तुमचा जर फायदा होत असेल तर करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण ह्या फेक ट्रिपा टाकल्यामुळे किती नुकसान होत आहे त्याचा पण विचार करा. कारण काहीतरी अजून ती एक ॲप आहे, ते मला माहीत नाही, ते ॲपला 80-90 रुपये रिचार्ज करायचा आणि ते 5-10 नंबर घ्यायचे आणि त्याच्यावर ते फेक बुकिंग टाकीत बसायचं, डुप्लिकेट अकाउंट काढून. अशी सिस्टीम करते, लक्षात असू द्या. कळलं का? हे चुकीचं आहे भावानं, करत जाऊ नका. कारण अवघड आहेत गोष्टी. फेक बुकिंग टाकतं म्हणजे हे आपल्या ड्रायव्हर भावाला टाकतं, दुसऱ्याला कोणाला टाकत नाही. कळलं का? स्वतःला 30 मार्कांना समजत जाऊ नका.